जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी। एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का। उद्धव ठाकरे यांचा विजय सुकर। सुप्रीम कोर्टातून थेट बातमी। उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा गतवैभव येणार। शिवसेना पक्ष आणि चिन्हाविषयी अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत पुढील काही मिनिटात। ही महत्त्वाची संपूर्ण बातमी आपण बघूया। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया। नेमकं एकनाथ शिंदेंना मोठा धक्का कसा बसणार आहे आणि उद्धव ठाकरे यांना पक्षाने चिन्ह मिळण्याची जोरदार चर्चा कशामुळे रंगत आहे, तर आपण सुरुवात करूया। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची चिन्ह दिसत आहेत। सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळणार अशी जोरदार चर्चा धरत आहे। न्यायालयीन लढाईत उद्धव ठाकरे गट सतत ठामपणे उभा राहिला आहे, त्यामुळे धनुष्यबाण आणि पक्ष हे चिन्ह आणि शिवसेनेचं नाव परत उद्धव ठाकरेंकडे जाणार अशी जोरदार चर्चा आहे। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड करत शिवसेना फोडली होती। 40हून अधिक आमदार आणि त्यांनी त्यांची सत्ता हस्तगत केली आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं। मात्र या बंडखोरीची वैधता सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्हाखाली होती। निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह हे दिलं होतं, मात्र ही बाब सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांनी या बाबीला आव्हान दिलं होतं। आता या सुनावणीचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। जर सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं तर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून जाईल। शिंदे गटाची ताकद एका क्षणात संपेल आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष पुन्हा मूळ स्वरूपात बळकट होईल। त्यामुळे शिंदे गटातील आमदारांची अपात्रता म्हणजे उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय मानला जाईल। दरम्यान शिंदे भाजप नात्यातही तणाव वाढलेला दिसत आहे। निवडणुकीपूर्वी जागा वाटप, निर्णय प्रक्रिया आणि नेतृत्व यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद वाढले होते। भाजपने शिंदे गटाला अपेक्षित तो मान सन्मान दिला नाही असा आरोप कार्यकर्त्यातून आणि आमदारातून मंत्र्यांमधून होत आहे। अनेकांना वाटतं की भाजपने शिंदेंना फक्त सत्तेसाठी वापरलं आणि आता बाजूला सारलं, त्यामुळे भाजपने शिंदेंना धोका दिला। हा सूर अधिक ठळक होत चाललेला आहे। त्यामुळे शिंदेंचे अनेक आमदार असतील, मंत्री असतील, निधीवरून सुद्धा नाराज आहेत। त्यामध्येच काही दिवसापूर्वी संजय शिरसाट यांनी सुद्धा आपली नाराजी व्यक्त केली होती। उद्धव ठाकरे यांची रणनीती मात्र वेगळी राहिलेली आहे। त्यांनी बंडखोरीनंतरही आपलं संघटन मजबूत केलं, कार्यकर्त्यांना सोबत ठेवलं आणि सातत्याने न्यायालयीन लढाई लढली। शिवसैनिकांमध्ये ठाकरे घराण्याबद्दलचं नातं अजूनही घट्ट आहे। त्यातच उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत जनतेशी आपलं थेट नातं जपलं। त्यामुळेच आज परिस्थिती अशी आहे की जनतेत खरी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा विश्वास पुन्हा दृढ झालेला आहे। जरी जागा विधानसभेमध्ये कमी दिसल्या आल्या तरीही खरे शिवसेना प्रमुखांचे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहेत असं लहान मुलगा सुद्धा सांगेल। त्यामुळे शिंदेंना हा मोठा धक्का तर बसत आहे, मात्र भाजपसोबत असल्याने त्यांचा जो काही निवडणुकीत विजय होत आहे, मात्र खरी परिस्थिती ग्रामीण भागात किंवा शहरी भागात बघितले तरी उद्धव ठाकरे यांनाच चांगलं मानणारी जनता आणि सहानुभूतीही ठाकरेंच्या सोबत आहे असं दिसतं। राजकीय समीकरणं बदलताना एक गोष्ट स्पष्ट होते, शेवटी ठाकरे ते ठाकरेच। महाराष्ट्रात शिवसेनेचं नाव घेतलं की लोकांच्या मनात ठाकरे घराणं आपोआप उभं राहतं। शिंदे गटाच्या आमदारांना अपात्रतेचा धक्का बसला तर त्यांचा पक्ष एकदम कोसळू शकतो। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना मिळालेला हा विजय त्यांच्या राजकीय भविष्याला नवसंजीवनी देणार यात काही शंका नाही। आगामी निवडणुका ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून चित्र आणखी रंजक होणार आहे। शिंदे भाजप युती डळमळीत होऊ शकते, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकतो। सोबतच त्यांचे बंधू राज ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सोबत आल्याने दोघांची मजबूत ताकद महाराष्ट्रात दिसेल
आणि राज ठाकरे यांचं वक्तृत्व असेल किंवा उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य, या दोघांच्या जोराच्या बळावर पुन्हा एकदा ठाकरे घराणं महाराष्ट्रात सर्वात प्राबल्य असलेलं घराणं होईल, यात काही शंका नाही। त्यामुळेच 19 ते 20 वर्षानंतर सुद्धा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्यात नव्हे देशातही मोठी चर्चा रंगलेली दिसत आहे। धनुष्यबाणचं चिन्ह परत ठाकरेंकडे गेलं तर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार, यात काही शंका नाही। सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा टर्निंग पॉईंट ठरणार, यात काही शंका नाही। त्यामुळेच राज ठाकरे यांना एकत्र घेण्यासाठी भाजपा शिंदे गट हा नेहमी त्यांची भेट घेत आहे। मात्र राज ठाकरे यांना सुद्धा माहीत आहे की शिवसेना कोणाची, कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी उद्धव ठाकरे यांना जेव्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी सुद्धा राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुकच्या पोस्टमध्ये म्हटलं होते की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, म्हणजेच त्यांचा बोलताना जो रोख होता की एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही जी काय आहे ती डुप्लिकेट आहे आणि ओरिजिनल शिवसेना ही ठाकरेंची, उद्धव ठाकरे यांचीच आहे। त्यामुळेच राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आल्याने आता शिवसेना खरी कोणाची हे राज ठाकरे आपल्या प्रत्येक भाषणातून शिंदेंवर टीका करून दाखवतीलच, यात काही शंकाच नाही। त्यामुळेच आता येणाऱ्या काळात दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आल्याने पुन्हा राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असताना शिंदे मात्र आता गप्प आहेत आणि राज ठाकरे यांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणामुळे भाजपा शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली असून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असेल किंवा मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल, यामध्ये सुद्धा मराठी माणसाची ही मुंबई मराठी माणसाकडेच राहावी असं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना वाटत आहे। त्यामुळे ते भाजपाच्या जे काही गुजरातचं जे काही हुकूम तिकडून येईल त्याप्रमाणे शिंदे आणि भाजपा वागतात। त्यामुळे आता येणाऱ्या या निवडणुकीमध्ये अतिशय मनोरंजक अशी स्थिती निर्माण होणार आहे। उद्धव ठाकरे यांना त्या अगोदर पक्ष आणि चिन्ह मिळालं तर शिंदे यांचं जे काही राज्याच्या राजकारणात स्थान आहे ते डळमळीत होणार असून उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा मुंबईसहित अनेक महत्त्वाच्या शहरावर सुद्धा सत्ता येईल आणि भगवा झेंडा त्यांचे बंधू राज ठाकरे यांच्यासोबत होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। येणाऱ्या काळात जर शिंदे यांचं राजकारण संपवायचं भाजपाने ठरवलं तर भाजपा आणि शिंदेमध्ये सध्या काही जे वाद निर्माण झालेले आहेत, जागा वाटप असेल किंवा इतर ठिकाणी, भाजपाने सुद्धा सांगितलं आहे की मुंबई सोडून आम्ही शिंदेसोबत कुठेच युती करणार नाही। त्यामुळे शिंदेसोबतचे जे काही नेते कार्यकर्ते आहेत त्यांचा सुद्धा हिरमोड झाला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की शिंदेंचा वापर भाजपा फक्त सत्तेसाठीच करत आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजपा विरुद्ध शिंदे गट असा जो काही संघर्ष निर्माण होणार आहे त्याचा फायदा दोन्ही ठाकरे बंधूंना होणार आहे। त्यामुळेच आता येणाऱ्या काळात जे काही पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळणार, यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खरी शिवसेना कोणाची? कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।